ही सगळी माणसं मिळून आपल्या जंगलातली सगळी झाडं तोडणार आहेत आणि मग आपल्याला सावली मिळणार नाही, फळं फुलं मिळणार नाही आणि सगळ्या जंगलामध्ये एक मोठा रस्ता होणार आहे. अरे बाप रे, जर जंगलात हा रस्ता झाला तर माझ्या फेवरेट सफरचंदाच्या झाडावर चढून मी सफरचंद कसं तोडणार? आता तर काहीतरी केलं पाहिजे. हो, तू बरोबर म्हणतोयस. मला लहान मुलं प्रचंड आवडतात, म्हणजे माझा बॅकअप प्लॅन पाळणाघर आहे. त्याच्या आईने पण त्याला सांगितलं होतं, जसे तुमचे आई बाबा सांगतात की नाही तुम्हाला नीट खेळायचं, क्या बात आहे. मग ती मुलं तिथे बोलायला, हो माझी आई मला रोज सांगते, काल मी खेळताना मी अशी पडले होते. हे त्यांचे सगळे रिस्पॉन्सेस येतात. मी वाघाचं जे काय पात्र आहे ते करत होतो, वाघ्या नावाचं, आणि मी अचानक म्हटलं वाघ अशी उडी मारतो आणि फाडकन एक मुलगी जोरात रडायला लागली. Oh, shit. आम्ही फक्त मुलांना असं नाही ठेवलंय ते, की तुम्ही तुमचे पालक घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही. आता मला मध्ये आलेला अनुभव, मी म्हणलं की जंगलामध्ये एक दुष्ट शास्त्रज्ञ येतो. तर मी म्हटलं शास्त्रज्ञ म्हणजे काय, कोणालाच सांगता येईना. मग त्यातला एक मुलगा म्हटला सापाची एक प्रजाती असते. त्या दिवशी मी 475 प्लस का 450 प्लस मुलांना गोष्ट सांगितली. मी जे मुलांना सांगते हे मी तुझ्याकडनं शिकून त्यांना आजकाल सांगते. मला असं झालं की बिग अचीव्हमेंट. हा, म्हणजे जी एक बाई 150-200 मुलांना रोजच्या रोज हँडल करते, ती येऊन मला हे म्हणतीये की तू जे करतोयस त्याच्यावरनं मी शिकते, तुझ्या स्टोरीज बघते आणि मी त्याप्रमाणे सध्या करते मुलांसोबत इंटरॅक्ट. सो मला असं झालं की चला, म्हणजे मी काही वाईट काम तर करत नाहीये. म्हणजे मी असं काही ग्रेट आहे स्वतःला असं नाही म्हणत, पण मला असं नाही आलं आजपर्यंत शॉकच सांगतो डोक्यात की कोणीतरी हे करेल मग त्याला शोज मिळतील. नाही, मी माझं करतोय, मला माहितीये मी करतोय. आणि उलट चांगलं आहे. ती स्टोरी झाल्यावर आजी आल्या आणि त्या म्हणल्या की माझा खजिना कुठे म्हणला. मग ते म्हणजे गमतीत सगळं झालं.